यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षाही वर्णनात्मक पद्धतीनेच होणार। आता निर्णयाचा फेरविचार केला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर गट ब आणि गट क परीक्षेसाठीची वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची वाढ। आयएमएम मुंबईच्या विद्यार्थ्यांना तब्बल 54 लाखांचं पॅकेज। कॅम्पसमधून 100% मुलांना मिळाल्या नोकऱ्या। नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वार्षिक वेतन 34 लाख रुपये। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा। दीक्षाभूमीला भेट देणार। रेशीम बागेमधील माजी सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीलाही अभिवादन करणार। लोकलचं नियमित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मिळणार 10,000चं रोख बक्षीस। विना तिकीट प्रवासी संख्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वेची अभिनव योजना। मारहाण प्रकरणी अटकेमध्ये असलेले दादासाहेब खिंडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। बीड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार। मुंबई विमानतळावर तब्बल 8 कोटींचा गांजा जप्त। गांजा तस्करी प्रकरणी 3 प्रवाशांना अटक।